नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजच काही बाही या गप्पांच्या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आज मी ज्यांना इथे आमंत्रित केलेलं आहे ते अतिशय खास पाहुणे आहेत. आणि पाहुणे म्हटलं की कसं, पाहुणे या शब्दामध्ये एक आपलेसे पण आपण असतो, कारण ते आपले असतात म्हणून आपल्याकडे पाहुणे आलेले असतात. पण आज उलट आहे, मी आज त्यांच्याकडे आलेली आहे. तर अशोकजी देशमाने यांच्याशी मी गप्पा मारणार आहे. त्यांनी जे उभं केलेलं आहे ते इथे माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याचे व्हिडिओज मी टाकणारच आहे. पण ते उभं करताना त्यांनी जे काही त्यांचं उभं केलेलं आहे, साम्राज्य म्हणता येणार नाही, पण त्यांनी एक लोक सेवा, सेवेच्या भानातून जे त्यांनी काही उभं केलेलं आहे, त्या संदर्भात मला त्यांच्याकडून खूप जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर अशोकजी, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. आणि मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की आता हे माहिती आहे सगळ्यांना, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला ही पुनरावृत्ती वाटेल की परत परत मला तेच सांगावं लागतंय. पण बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये की तुमची सुरुवात कुठून झाली, कशी झाली. तर तिथून आपण सुरुवात करूयात. तर माझं नाव अशोक देशमाने. मी मूळचा परभणी जिल्ह्याचा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये माझं छोटं गाव आहे मंगरुळ म्हणून, आणि 2-4 हजार लोकसंख्या आहे. आणि ग्रामीण भागामध्ये वारकरी कुटुंबात माझा जन्म झाला. आई वडील दोघेही शेती करायचे, वारी करायचे, आणि लहानपणापासून खूप कष्टात माझं बालपण गेलं. खूप कष्टात म्हणजे इतक्या कष्टात की माझी आई दुसऱ्याचे जुने ब्लाऊज घालायची, आणि खताच्या पिशवीमध्ये आम्ही दप्तर घेऊन शाळेमध्ये जायचं. ठिगळाची चड्डी असायची. 7वी पर्यंत शिक्षण गावात झालं. 7वीच्या नंतरचं शिक्षण बाजूला छोटं गाव होतं, तिथे 8-10 किलोमीटरवर तिथे शिक्षण झालं. आणि मग तिथे शिक्षणाला जात असताना 2 रुपयासाठी मारामारी असायची. मग कधीतरी टपावर बसून, गाडीला लटकून, असं जीपला लटकून असा आमचा प्रवास व्हायचा. आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठीही संघर्ष होता. म्हणजे कधी आम्हाला शाळेमध्ये असताना टिफिन बॉक्स मिळाला नाही. कागदामध्ये चपात्या आम्ही गुंडाळायच्या आणि त्या खिशात घालून जायच्या. कॉलेजमध्ये असतानाही कधी आम्हाला सॅग मिळाली नाही, काय नाही. आणि पण तो संघर्ष असतो हे माहितही नव्हतं, कारण की माझ्या आजूबाजूला तसेच बरेच जास्त मुले होते. आणि फक्त असं होतं की आमची कोरडवाहू जमीन आणि दुष्काळग्रस्त पट्ट्यामधून आम्ही आल्यामुळे तिथे कधी कधी दुष्काळ पडायचा, आणि मग तेव्हा फार हालापेष्टा व्हायच्या. आणि माझं बालपण जे आहे ते सगळं शेतकरी कुटुंबात गेल्यामुळे त्या सगळ्या हालापेष्टा मी स्वतः भोगून मोठा झालो. 10वी पर्यंत गावात शिक्षण झालं. 11वी-12वीला परभणीला मी गेलो. परभणीला गेल्यानंतर मग 200 रुपये 300 रुपये घरून यायचे, आणि 1000-1200 रुपये मला खर्च लागायचा. ते 1000-1200 रुपयासाठी मला मग दुसऱ्याच्या इथे काम करावं लागायचं. मग मी ट्रकवर काम केलं, गॅरेजवर काम केलं, त्यानंतर लोकांचे कुत्रे सांभाळायचं सुद्धा काम केलं. आणि ह्याच्यामध्ये मग एक जिद्द होती की आपल्याला शिक्षण कम्प्लीट करायचं. माझं ग्रॅज्युएशन झालं BCS मध्ये, नंतर मास्टर्स झालं कम्प्युटरमध्ये. आणि कॉलेजमध्ये असताना बाबा आमटेंचे विचार खूप प्रेरित करून गेले. त्याच्या आधी जेव्हा शाळेमध्ये मी होतो तर आमच्या एका सरांनी मला स्वामी विवेकानंदांच्या जीवनाशी परिचय करून दिला होता. तर स्वामीजींचे विचार लहानपणापासून खूप जगायला बळ द्यायचे. त्याच्यातून मी कधीतरी कविता लिहायचो, काहीतरी बाकी गोष्टी व्हायच्या. आणि मग हे सगळं चालू असताना माझं मास्टर्स झालं, हैदराबादला पुढचं शिक्षण झालं, आणि त्याच्यानंतर मी पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर मग नोकरी लागली. वयाच्या दुप्पट तिप्पट पगार सुरू झाली, आणि सगळं सुरळीत छान सुरू होईल अशी सगळ्यांना अपेक्षा होती. घरच्यांनाही आनंद झाला की आता एकुलता एक मुलगा आहे, चांगली पगाराची नोकरी सुरू झाली आहे. आणि मी तेव्हा विप्रो जॉईन केलं 2012 मध्ये. आणि तेव्हा ठरवलं की आपल्या पगारीतून आपण थोडासा भाग बाजूला काढायचा, कारण की खूप साऱ्या लोकांनी मला मदत केली होती. कोणीतरी नोट्स घेण्यासाठी, जेवण देण्यासाठी, जुने कपडे लोकांचे मी कधीतरी घालायचो. आणि त्यामुळे काही ना काहीतरी मदत मी दर महिन्याला करायचो. त्याच्यानंतर फक्त पैसे देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत, तर मग आपण वेळ पण द्यायला पाहिजे. मग शनिवारी रविवारी सुट्टी असली की वेळ द्यायचो, मुलांना शिकवायला जायचो, बाकी गोष्टी करायचो. त्याच प्रवाहामध्ये 2013-14-15 मध्ये मराठवाडा विदर्भात दुष्काळ पडला. आणि त्या दुष्काळामध्ये माझ्या गावात एक आत्महत्या झाली. आणि आजूबाजूच्या परिसरातही आत्महत्या होत्या. लोक मायग्रेट होत होते छोट्या खेड्यातून मोठ्या शहरांमध्ये पोट भरण्यासाठी, दैनंदिन बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं पूर्ण करण्यासाठी, भागवण्यासाठी लोक मायग्रेट होत होते. आणि मग हे सगळं चालू असताना मी म्हटलं की बाबा हे काय थांबायचं नाही. आम्ही आपल्या AC रूम मध्ये बसून चर्चा करायचो, वाचत बसायचो. 2015ला दिवाळीला गावी गेलो. गावी गेल्यानंतर ते चित्र पाहायला मिळालं. 8-10 किलोमीटरवर पाणी नाही, असंख्य समस्या आहेत. आता म्हटलं आपल्या आई वडिलांना घेऊन आपण पुण्यात राहायला येऊ. आणि मग वापस येत असताना माझ्या गावातले खूप सारे जण गाव सोडत होते.
मी त्यांना म्हटलं तुम्ही गाव सोडताय पण ह्या मुलांच्या शिक्षणाचं तुम्ही काय करणार, की जर उद्या नाही शिकले तर हे ह्या चक्रातून बाहेर पडणार नाहीत. तर ते म्हटलं की हा का शिकून कलेक्टर तरी होणार आहे भैया. आणि तेव्हा खरंच वाटलं की हा का शिकून कलेक्टर होणार आहे का, आणि नाही झालं तर कोणाला फरक पडेल. तर मग आपल्यालाही फरक नाही पडणार. आपण 25 वर्षानंतर नुसतं चर्चा करू किंवा सिस्टीमला नाव ठेवत बसू किंवा काहीतरी निसर्गाला दोष देत बसू. तर आपण समजा जर म्हणतो भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर देशाप्रती समाजाप्रती आपलं काहीतरी कर्तव्य आहे. आणि मग तिथून या विचारांची सुरुवात झाली की आपण काय करू शकतो. तर आपल्या पगारीतून आज जेवढ्या मुलांना आपण मेन स्ट्रीम मध्ये आणू शकू, जेवढ्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकू तेवढ्या मुलांना शिक्षण द्यायचं. आणि मग सुरुवातीला नोकरी सोडायचा निर्णय घेतला होता, पण मग घरच्यांनी आणि बाकीच्या सगळ्यांनी बराच विरोध केला. आणि मग सुरुवातीला नोकरी करत करायचं ठरलं. आणि मग आपल्या पगारीतून जेवढी मुलं सांभाळता येतील शिकवता येतील असं ठरलं. आणि 10x10च्या 2 रूम भाड्यानं घेतल्या भोसरी एरियामध्ये. आणि तिथे काम सुरू झालं. आणि मग तिथून स्नेहवनची सुरुवात झाली. तुमचं वय काय होतं तेव्हा माझं वय 26 वर्ष वय होतं. मी वय अशासाठी विचारलं की आताच तुम्ही इतके लहान आहात. आणि 2000 ही मला वाटतं 15ची वगैरे 15ची गोष्ट आहे. म्हणजे जवळपास 9-10 वर्ष ह्या गोष्टीला 26 वर्ष वय होतं तेव्हा. म्हणजे ज्या वयामध्ये हार्ड पार्टिंग वगैरे मुलं म्हणतात किंवा ज्या वयामध्ये मुलांचं ध्येय काहीतरी वेगळं असतं. तर मला असं वाटतं की सहवेदनेतून हे जे काही तुम्ही निर्माण केलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे. कारण एखाद्या मुलाचं कल्याण होतंय तर तुम्ही एखाद्या नाही 50 मुलांचं 60 मुलांचं कल्याण करतायत. तर ह्याच्यासारखी सुंदर गोष्ट दुसरी, लोककल्याणासारखी सुंदर गोष्ट दुसरी काही नाही असं माझं मत आहे. आणि 26व्या वर्षी हा विचार तुम्ही केलात. तर मला खरंच हा प्रश्न पडतो की इतक्या लहान वयामध्ये तुम्हाला असं वाटलंच कसं. हा मुद्दा मला खरंच म्हणजे की एवढं असं काय झालं की तुम्हाला असं वाटलं की असलेली नोकरी सोडून, असलेलं सुख सोडून त्या त्रासामध्येच जावं. आता माझं वय 33-34 वर्ष आहे. आणि जेव्हा काम चालू केलं तेव्हा 25-26 वर्षाचा मी होतो. पण काय होतं की माझा पांडुरंगावर खूप विश्वास आहे. अगदी. आणि मला असं वैयक्तिक असं वाटतं की जे काही तुमच्या आयुष्यात घडतं किंवा जे काही तुम्हाला नियोजन करून दिलं जातं ते पूर्ण प्रारब्ध ईश्वराच्या लीला सगळी ती चालते. तर मला असं वाटतं की आम्हाला ह्या कामासाठी ईश्वराने निवडलं, आम्हाला ह्या कामासाठी पांडुरंगाने निवडलं, हे आमचं भाग्य आहे. अगदी. ऍक्च्युअली नाही तर काय झालं असतं तर 2 BHK फ्लॅटचं लोन फेडण्यामध्ये अख्खं आयुष्य निघून गेलं असतं. पण ते थोडं साचत जातं. हे निर्णय मी 2 दिवसात घेतला. पण त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी अशी होती की आम्ही खूप संघर्षातून वरती आलो होतो. आणि त्याच्यातून वरती येत असताना तो सगळा गरिबीचा, सगळ्या त्या हालापेष्टाचा, सगळ्या चटके भोगू स्वतःला घडवलं होतं. आणि कधी कोणाचा आधार नव्हता आयुष्यामध्ये. कधी कोणीतरी असा वरद हस्त ठेवला नव्हता की तू कर आम्ही आहोत किंवा फीस भरतो आम्ही, असं काय नव्हतं. स्वतः काम करून शिकलो. हे सगळं करत असताना गरजा खूप कमी होत्या की आपल्या गरजा खूप कमी आहेत. साधं आयुष्य जगायचंय, चटईवर झोपून पण आयुष्य दिवस काढता येतात, साधं भाकर भाजी चटणी खाऊन पण आनंदाने समाधानाने जगता येतं. आणि त्याच्यानंतर मग अध्यात्माच्या आयुष्यात थोडीशी जोड होती. आई वडील वारकरी संप्रदायातले असल्यामुळे तुकोबा ज्ञानोबा लहानपणापासून वाचण्यात आले. आणि मग आयुष्याला असं वाटतं की बाबा आपलं हे आयुष्य ईश्वराने एकदा दिले, हे आयुष्य आपल्याला परत मिळणार नाही. आपण जर 3 तास एखादा पिक्चर बघितला आणि तो जर आपल्याला आवडला तर आपण म्हणतो की पैसे वसूल झाले, आणि नाही आवडला की म्हणतो की ते पैसे वेस्ट गेले. तर मग हे 3 तासाचा जर आपण एवढा विचार करतोय तर आपलं आयुष्य तर एकदाच दिले. बरं, असं नाही की आपल्याला असं माहित आहे की आपण ह्या सर्टन डेटला मरणार आहोत किंवा ह्या वयामध्ये आपण काहीच माहित नाही आपल्याला. आणि मग हा दिवस आपण उगं नुसतं पळतोय. आपण फक्त कोणीतरी एखाद्या सुखाच्या मागे पळतोय. एखाद्या आपल्याला असं वाटतं की गाडी झाली म्हणजे सुख येईल, मोठ्या नोकरी झाली म्हणजे सुख येईल, किंवा आपण कुठेतरी फॉरेनला गेलो, स्वित्झर्लंड बघितलं म्हणजे आनंदी होऊ. आनंद असा बाहेर कुठेही तुम्हाला सापडत नाही. तो तुमच्या आतमध्ये दडलेला असतो, लपलेला असतो. ज्या क्षणामध्ये, ज्या दिवसामध्ये तुम्ही समाधानी राहू शकाल तो क्षण तुमचा असतो. बाकी कोणताही क्षण तुमचा नसतो. तुम्ही आजमध्ये समाधानी आणि आनंदी राहायला पाहिजे. जे ईश्वराने तुमच्याकडे दिलंय ना त्याच्यात आनंदी राहायला पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण ऐकतो की अशी स्टोरी असते की आपण चपलेसाठी रडत असतो, पण एखाद्याचे पाय नाही बघितले की मग आपल्याला कळतं की अरे त्याला तर पायच नाही, आपण चपलेसाठी रडतोय. तर हे जीवनामध्ये हे सत्यात उतरवणं हे फार गरजेचं असतं. जितकं लवकर तुम्ही हे सत्यात उतरवाल तितकं आयुष्य तुमचं सुंदर होत जातं. आणि मग आम्हाला हे उतरवायला सोपं झालं की आपण जेव्हा म्हणतो की भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की सर्वस्यचे अहम हृदय सन्निविष्टो, मी प्रत्येकाच्या हृदयात वास करतो. तर मग आपण ईश्वराची भक्ती जी करतोय ती ईश्वराची भक्तीला आपण कृतीची जोड द्यायला पाहिजे. आणि मग प्रत्येकामध्ये आपण ईश्वर जर पाहिला, जे आपल्याला हे बांधव आहेत ज्यांच्यामध्ये आपण ईश्वर पाहून ह्या भावनेनं जर आपण काम केलं तर हे आपलं काम, ही आपली सेवा होईल.
बरोबर. हा आपला कर्मयोग असेल. हो, आणि मग तिथून ते मला सापडलं की बाबा आपण हेच करायचं. आपल्याला बाकी कोणत्याही गोष्टीमध्ये आनंद लाभत नाहीये. आपण IT मध्ये होतो, 10-20 हजार रुपये एका रात्रीमध्ये उडवणारे लोक आपण बघितले, तर ब्रँडसाठी मागं पळणारे लोकही मागं बघितलेत. पण तुम्ही त्याच्या मागं न लागता आजचा दिवस तुमचा आहे. उद्या तुमचे जर डोळे नाही उघडले तर तुम्ही काय करणार, हा मोठा प्रश्न आहे. आणि तुम्ही जर त्या जागृत अवस्थेमध्ये जर तुमचा आजचा दिवस जगलात, तो आजचा दिवस तुमचा सोनेरी अक्षराने लिहिला जाईल. तो प्रत्येक दिवस तुम्हाला भरभरून जगता येईल. तर त्यामुळे मग तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा तुम्ही कसं जगलात हे फार मॅटर करतं. आणि मग तिथून मला वाटलं की बाबा आपण आयुष्य वसूल करून घ्यायचं. हा दिवस आपल्या आयुष्यात परत येणार नाही. आपण कोण आहोत, कसं आहोत, का आहोत हे प्रश्न नंतरचे आले. पण माणूस म्हणून आपण हे जे जीवन ईश्वराने आपल्याला दिलंय त्याला धन्यवाद म्हणण्यासाठी आपण कृतकृत्य होऊन आजचा दिवस जगायला पाहिजे. खरं तर तुम्ही जो संघर्ष सांगितला, म्हणजे शाळेत जाण्यासाठी दप्तर नसायचं किंवा कॉलेजमध्ये सुद्धा गेल्यानंतर सॅक नसायची, किंवा टपावर बसून गाडीच्या तुम्ही प्रवास केला, तर मला असं वाटतं मधला जो एक काळ होता ना, त्या काळामध्ये किंवा अजूनही खेड्यापाड्यांमध्ये हा जो संघर्ष तुम्ही जो सांगताय तो हजारो मुलांच्या नशिबात असतो. आणि त्या संघर्षातूनच मुलं पुढे येत असतात, वाटचाल करत असतात. पण एखादाच अशोक देशमाने असतो की जो असा विचार करतो की माझ्याबरोबर मला अजून 4 जणांचं आयुष्य सुसह्य करायचंय. तर हे सगळं होत असताना, म्हणजे ही जी तुमची विचारसरणी आहे किंवा ही जी मानसिकता आहे, संत साहित्याचा प्रभाव किंवा परिणाम आपण म्हणूयात का ह्याला? हा, फक्त मला असं वैयक्तिकरित्या वाटतं की जर तुमचं आयुष्य तुम्हाला मोटिवेट नाही करू शकलं ना, तर जगातला कोणताही विचार तुम्हाला मोटिवेट नाही करू शकत. तुमचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य तुम्हाला मोटिवेट करायला पाहिजे की मी आज काल काय होतो, मी आज काय. स्वतःचा संघर्ष स्वतःशी असायला पाहिजे. दुसऱ्याशी कम्पेअर करणं किंवा दुसऱ्यांचे विचार आपल्याला प्रेरित करून जातील असं नाही होत. बरोबर. तुमचं आयुष्य तुम्हाला कसं होतं की प्रत्येकानं आपापल्या शैलीमध्ये लिहून ठेवलंय. प्रत्येकाचा आपापला संघर्ष वेगळा आहे. अब्दुल कलाम आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत. बरोबर. त्यांचं जीवन आपल्याला प्रेरणा देऊ शकते, पण ते त्यांचा संघर्ष वेगळा होता. बरोबर. माझा संघर्ष वेगळा आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की तुमचं स्वतःचं आयुष्य तुम्हाला प्रेरणा द्यायला पाहिजे. आणि संत साहित्याचा त्याच्यात विचार आहे, पण कसं होतं की संत साहित्यामध्येही त्यांनी त्यांचे अनुभव लिहिलेत. त्यांनी जे भोगलं, त्यांनी जे अनुभवलं ते लिहिलं. त्यांना जसा पांडुरंग वाटला तसं त्यांनी लिहिलं. पांडुरंगाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे असं आहे. तर मग मी म्हणतो की ह्या लेकरांमध्ये पण माझा पांडुरंग आहे. ही जी माझे कर्म आहेत, ही जी माझी सेवा आहे, ही मी त्याला अर्पण करतो. मला ह्याच्यातून काही नाही पाहिजे. मी हे काही पाहिजे मला ह्याच्यासाठी मी करत नाही की मला एखादा पुरस्कार पाहिजे किंवा मला नाव पाहिजे किंवा मला पैसा पाहिजे किंवा मला बाकी दुसरं काय पाहिजे, कोणी माझं कौतुक करावं. मला हे काही नाही पाहिजे. मला फक्त त्याची सेवा करायची आणि ते निष्काम कर्मयोग करायचा आहे. तर मग गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की तुम्ही जर निष्काम कर्मयोग केला ना, तर साधूमध्ये आणि सामान्य माणसामध्येही काही फरक नाहीये. बरोबर. तुम्ही भगवे कपडे घातले आणि संन्यास घेतला आणि तुमची जर आसक्ती नाही मिटली तर काही फायदा नाहीये. बरोबर आहे का नाही? आणि जर तुम्ही गृहस्थ आश्रमात राहिलात आणि तुम्ही आतमधून जर डिटॅच असाल, कोणतंही सुख तुम्हाला प्रलोभन देऊ शकत नाही, कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही अडकत नाहीये, तर तुमचं ते कामच तुमची सेवा होऊन जाते. बरोबर. तुम्ही तिथे नामस्मरण करा, निष्काम कर्मयोग करा. तर तो गीतेचा प्रभाव माझ्यावर पडला. गीतेचा प्रभाव, कृष्णाचा प्रभाव माझ्यावर जास्त आहे. गीतेचा प्रभाव माझ्यावर जास्त पडला. आणि जास्तीत जास्त स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी मला भारावून टाकलं की आपण हे सगळं सोडायला पाहिजे. दरिद्र नारायणाची सेवा करणं ही सगळ्यात मोठी सेवा आहे. आणि त्या विचारांनी मग मी सगळं सोडलं. आणि त्याच्यामध्ये संत साहित्याचाही वाटा आहे. आणि वाटा प्रत्येक गोष्टीचा असतो, प्रभाव प्रत्येक गोष्टीचा पडत जातो. आता संत वारकरी परंपरेतले तुम्ही आहात सांगितल्यामुळे मी संत साहित्याचा उल्लेख, त्यांचा खूप प्रभाव आहे. विरक्ती येण्यासाठी संत साहित्याने मदत केली. बरोबर आहे. म्हणजे संघर्ष वेगळा, त्याच्यातून मार्ग काढण्याची पद्धत वेगळी, पण एक विचाराला दिशा देण्याचं काम संत साहित्यातून नक्कीच. आणि काय होतं की तुकोबांच्या, ज्ञानोबांच्या एका अभंगातून, एका ओवीतून अख्खं आयुष्य बदलतं. खरंय, अख्खं आयुष्य बदलतं. एकच तुम्ही नुसतं हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, हे एकच लाईन आहे. एका लाईनवरच तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही. बरोबर. संत साहित्य म्हणजे ते तर डायरेक्ट अवतारी माणसं होते. त्यांनी समाजाला उद्धारासाठी त्यांनी देह धारण केला होता. त्यामुळे त्यांच्या विचारांचा, त्यांच्या सगळ्यांचा प्रभाव आहे आयुष्यात. पण तो खूप लहान वयात तुम्ही त्याचा अभ्यास केला, ते जाणून घेतलं, समजून घेतलं आणि खूप लहान वयामध्ये एक निर्णय घेतला की माणसाला वयाच्या म्हणजे उतरडीला लागल्यानंतरही मला काय हवंय किंवा मला काय करायचंय हे माणसाला समजत नाही. पण ते तुम्ही खूप लवकर समजून घेतलात आणि त्याच्यामुळे तुम्ही खूप लवकर निर्णय घेतलात. बरोबर. पण निर्णय घेतल्यानंतर सुद्धा निर्णय घेणं आणि तो प्रत्यक्षात अंमलात आणणं ह्याच्यात सुद्धा बराच संघर्ष असतो. बरोबर. तर तो तुमचा निर्णय घेतल्यापासून ते प्रत्यक्षात येईपर्यंतचा काळ कसा होता?
तो काळ फार अवघड होता. हो, संघर्ष असणार. बऱ्याच वेळेस काय होतं की निर्णय आपण रोज काही ना काहीतरी नवीन घेतो. मी तेच रोज नवीन संकल्प करतो की आज 6ला उठायचंय, आणि एखादा हा निर्णय तर आयुष्यपणाला लावलेला आहे. अगदी. आणि माझं एकट्याच आयुष्यपणाला लागलं नव्हतं. मी जेव्हा काम चालू केलं तेव्हा माझ्या आईवडिलांना नेमकंच 4 सुखाचे घास खायला मिळत होते. आणि त्याच्यानंतर मी परत निर्णय घेतला की आपल्याला हे सगळं सोडायचंय. तर त्यामुळे त्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मदत केली. माझी आई जवळपास 20-20 लोकांचा स्वयंपाक एकटी बनवायची. सगळे गावची खेड्यातली पूर्ण जमीन घरदार सगळं सोडून ते पुण्यात राहायला आले. आणि त्यांनी सगळं संघर्ष पहिलं बघितला होता आणि तो परत त्यांनी स्वीकारला माझ्यासाठी. त्यामुळे कोणत्याही यशामध्ये तुमचं एकट्याचं योगदान नसतं. त्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचं, मित्रपरिवारांचं, समाजातल्या चांगल्या हितचिंतकांचं, सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये असतं. तर सुरुवातीला काळामध्ये जेव्हा मी हा संकल्प केला तेव्हा बरेच माझे मित्रही स्वतः मला हसले, नातेवाईकही हसायला लागले, गावातले लोक हसायचे की काय करतोय, कशासाठी करतोय, काहीतरी उगा आपलं काहीतरी नवीन नाटकं, काहीतरी हे येते. पण कसं होतं की जगाकडे पाठ करून उभे राहिलात ना की सारं जग तुमच्या पाठीशी उभं राहतं. बरोबर. तर त्यामुळे तुम्ही लोक काय म्हणतात ह्या भानगडीत नाही पडायला पाहिजे. असं लोकांना खुश करण्यासाठी, लोकांना समाधानी करण्यासाठी किंवा लोकांना आनंद देण्यासाठी तुमचं आयुष्य नाहीये. स्वतःला तुम्हाला जे वाटतंय तुम्ही ते करायला पाहिजे, आहे का नाही? त्यातूनच तुम्हाला आनंद मिळेल. लोकांचा आनंद डिपेंड वेगवेगळ्या गोष्टी असतो. काही लोकांना दारू पिऊन आनंद मिळेल, मग तुम्ही त्याच्यासाठी दारू पित बसणार का? काही लोकांना कुठेतरी फिरण्यामध्ये आनंद मिळेल, मग तुम्ही तेच करत बसणार का? तर त्या आनंदालाही एक वेगवेगळी परिसीमा असते. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आनंदाच्या आनंदाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही आमचा आनंद ह्या कामात शोधला. सुरुवातीला निर्णय घेतल्यानंतर आईवडिलांनी सोबत दिली. आईवडिलांनी सोबत दिल्यानंतर मग थोडंसं बळ मिळालं की ठीक आहे, समाजातले कोणी लोक आपल्या पाठीशी उभे राहतील का नाही राहतील माहित नाही, पण ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय त्या आपल्या पाठीशी उभे आहेत. मग सगळा स्वयंपाक आई एकटी करायची, वडील बाकीचे कामं करायचे, मुलांना मृदंग शिकवायचे, बाकी कामं करायचे. पण हे असं 9-10 महिने चालत गेलं. 9-10 महिन्यानंतर मग लग्नाचा विषय घरात निघाला. मग लग्नाचा विषय घरात निघाल्यानंतर मग तो निर्णय फार अवघड होता की आता कसं करायचं. तर मी म्हटलं की बाबा आपण आपल्या आयुष्याशी खेळू शकतो, पण इतरांच्या आयुष्याचा खेळण्याशी आपल्याला अधिकार नाहीये. मग जे काय आहे ते दोन्हीपैकी आपण एकच निवडायला पाहिजे. आपण आपलं कम्फर्ट झोन, आपली नोकरी किंवा आपलं सगळं निवडायचं की आपण पूर्ण वेळ हे सगळं काम हेच मनाने कौल दिलेला आहे ते करायचं. तर मग त्याच्यात मनापेक्षाही जो सत्सद विवेक बुद्धी आहे, मन आपल्याला कसं असतं की दोन्ही गोष्टीमध्ये तारंबळात मन ठेवतं. तर मनाचं नाही ऐकायला पाहिजे. सत्सद विवेक बुद्धीने जागृत राहून तुम्ही विचार करायला पाहिजे की चांगलं काय आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढे काय करायचं. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण गादीसाठी पळतो, गादीवर झोपल्यानंतर झोप लागत नाही, मग झोपेसाठी पळायला पाहिजे. असं मन गादीकडे वळतं. बरोबर. आणि विवेक बुद्धीने आपण झोप निवडायला पाहिजे. आणि सुरुवातीला मग 9-10 महिने नाईट शिफ्ट केल्यानंतर लग्नाचा विषय घरात निघाला. मग तेव्हा मी ठरवलं की आपण दोन्हीपैकी एकच निवडायचं. आणि मग मी पूर्ण वेळ मग नोकरी सोडायचा मी निर्णय घेतला. मग नोकरी सोडल्यानंतर मग पुढचा संघर्ष जरा अवघड होता. पण मग लग्न कसं काय जमलं? आणि कारण आई वडिलांनी साथ दिली. शेवटी कसं असतं की जन्म देणारे लोक आहेत, आई वडील आहेत, ते समजून घेतात. मुलाची इच्छा आहे, ठीक आहे, फारच म्हणतोय तो करून बघू दे. पण बायकोनी साथ देणं ही गोष्ट फार महत्वाची असते आणि तितकीच अवघडही असते. पण त्याच्या अगोदर काय होत ताई की बायको मिळेल का नाही मिळेल हाच प्रश्न होता. हो, खरंय. की जेव्हा मी IT मध्ये नोकरी करायचो तेव्हा 5-10 लाख रुपये हुंडा घेऊन लोक मागे होते. आमच्याकडे हुंडा पद्धती आहे, तर आमची मुलगी करा. तेव्हा खूप स्थळ यायची. आणि मग हे सोशल मीडियावर किंवा कोणी पत्रकारांनी काहीतरी लिहिलं की आता नोकरी सोडलीये, IT इंजिनियरने नोकरी सोडणं असं काम चालू केलंय. तर ते सगळीकडे झालं, गावाखेड्यामध्ये सुद्धा. आणि मग जे लोक माझ्या मागे होते त्या लोकांनी फोन बंद केले, पोरगी द्यायला कोणी तयार नव्हतं. खरंय. आणि मग आम्ही ठरवलं की बाबा आपण अशा मुलीशी लग्न करायचं जिला हे काम मान्य असेल. आयुष्यभर कोणतीही तक्रार न करता लग्न करावं लागेल. मुलांसोबत राहायचं, मुलांसोबत खायचं, मुलांसोबत झोपायचं, एक कुटुंब म्हणून त्यांना वाढवावं लागेल. हा जो प्रसाद आहे हा माऊलीचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करायचं. हा जो संसार आहे हा संसार आपल्याला, हे पंढरपूर आहे आपलं आणि हा गोपाळकाला रोज इथे होतो, ह्या भावनेने आपण इथे सेवा द्यायची. आणि हे मान्य असणारी मुलगी पाहिजे. मग दिवाळीच्या 15 दिवस सुट्ट्या होत्या. 15 दिवसामध्ये म्हटलं की आता मुलगी पाहायची, लग्न करायचं आणि वापस यायचं. पण मग जेवढ्या लोकांचे फोन आले होते त्या सगळ्यांची यादी केली. सकाळी एकीकडे कांदा पोहे खायला जायचं, दुपारी एकीकडे जेवण करायचं, 3 वाजता परत कांदा पोहे खाऊन वापस यायचं. आणि मग ते गेले की ते विचारायचे की तुम्ही काय काम करता. बरोबर. आम्ही म्हणायचं आम्ही काहीतरी मुलांसाठी काम करतोय आणि आम्हाला असं वाटतं की समाजामध्ये काहीतरी बदल घडावा, गोरगरिबांचे लेकरं शिकावे.
मग तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय भेटतं? मग तुमची काय शैक्षणिक संस्था आहे का, सरकारी अनुदान आहे का? नाही, आम्हाला सरकारी अनुदान काही नाहीये आणि भविष्यातही आम्हाला सरकारी अनुदान भेटणार नाही. मग काय, तर मग लोकांच्या मदतीवर हे चालतं. लोकांनी दिलं तर खायचं, लोकांनी दिलं तर पुढे जायचं, लोकांनी दिलं तर ते सगळं करायचं. मग मुलीला काय करावं लागेल? मुलीला काय करायचं नाहीये, फक्त 20 लेकरं आहेत, त्यांची आई व्हावं लागेल, त्यांचा स्वयंपाक करावा लागेल, त्यांचं बाकीचं सगळं बघावं लागेल. मग ते म्हणायचे आम्ही सांगू तुम्हाला, फोनच यायचं नाही. मग आम्ही म्हटलं की आपण व्हिडिओ कॉलवर मुलीला बोलायचं. मग अर्चना नावाच्या मुलीला व्हिडिओ कॉलवर बोललो. ते म्हणले तुम्ही बघायला या. मग आम्ही सोमवारी मुलगी बघायला गेलो. सोमवारी मुलगी बघायला गेल्यानंतर त्यांनी विचारलं की बाबा काय कसं आहे? मी म्हटलं काहीच नाही, आम्हाला एका सुपारीवरून लग्न करायचंय, काही आमची अट नाहीये, फक्त आयुष्यभर कोणतीही तक्रार नाही करायची, ह्या अटीवर लग्न करावं लागेल. त्यांनी ते मान्य केलं. सोमवारी मुलगी बघितली, शुक्रवारी आमचं लग्न झालं 5 दिवसामध्ये. आणि पुढच्या 3 दिवसामध्ये आम्ही स्नेहवन जॉईन केलं. असे तर स्नेहवन काय, 10 बाय 10च्या फक्त 2 रूम, एका रूम मध्ये 18 जण झोपायची. बापरे. 2016 मध्ये लग्न झालं, 2017 मध्ये 25 मुलं झाली. आणि त्या जवळपास 30 लोकांचा स्वयंपाक अर्चना एकटी करायची. ते शेवटी गाठी स्वर्गात बांधलेले असतात हे आपण म्हणतो, पण हे प्रत्यक्षात तुमच्या बाबतीत खरंच म्हणायला पाहिजे. कारण अशी सहधर्मचारिणी खऱ्या अर्थाने मिळणं तेवढी सोपी गोष्ट नव्हती, स्पेशली तुमच्यासारख्या माणसासाठी, की ज्याने समाजसेवेचं व्रत घेतलेलं आहे आणि ते खूप खडतर आहे. तेवढी सोपी वाट नाहीये. मळलेल्या वाटावरून खूप जण जातात, पण नवीन वाट स्वतःची तयार करणाऱ्या माणसाच्या हातात हात देणं ही गोष्ट तशी अवघड होती. आणि मला वाटतं त्यासाठी त्यांचं खूप कौतुक करायला हवं की त्यांनी एवढं 30-30 मुलांना सांभाळलं. आता एकूण मुलं किती आहेत इथे? आता राहणारे 50 आहेत आणि आजूबाजूचे 130 आहेत. अशा जवळपास 180 मुलांची जबाबदारी आहे आणि पुढच्या वर्षी राहणारे 100 होतील. बरं, तुम्ही ही मुलांची निवड कशी काय करता? म्हणजे कारण खेड्यापाड्यांमध्ये तर आधी तर लोकांना पटवणं की मी शिकवतोय मुलांना, चांगलं हे करतोय, वळण लावणारे किंवा जे काय आहे ते समजून सांगणं पण कठीण असतं तसं खेड्या गावांमध्ये. तर आमच्याकडे ती प्रक्रिया काय असते? हो, आमच्याकडे काय होतं की मी स्वतः मूळचा परभणी जिल्ह्याचा आहे, त्यामुळे ग्रामीण भागाशी माझी नाळ जुळलेली आहे. आणि परभणी जिल्ह्यामधले आता जवळपास 12 जिल्ह्यातले मुलं आमच्याकडे आहेत. परभणी, जालना, बीड, वाशिम, धाराशिव, संभाजीनगर, त्यानंतर बाकीच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले. त्याच्यामध्ये काय होतं की पूर्ण मराठवाड्यातले 8 जिल्हे आहेत आणि विदर्भातले 2 जिल्हे आहेत. तर त्याच्यामध्ये जे शेतकरी आत्महत्या करतात, मुख्य स्नेहवन सुरू करण्याचा उद्देश जो होता की जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांना त्यांच्या परिवाराला आधार देणं, त्यांच्या लेकरांना मेन स्ट्रीम मध्ये आणणं, त्यांना चांगलं शिक्षण देणं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं, हा मुख्य उद्देश होता. आणि मग त्याबरोबर जे सिंगल पेरेंट असतात, अपघातात कोणाचे वडील गेले, सगळे शेती रिलेटेड जे घटक आहेत त्या मुलांना आम्ही निवडतो. आणि मग त्याला एका ड्रेसवर आम्ही निवडलं, जसं राहणं, खाणं, शिक्षण, संगोपन, पालन पोषण सगळं 15वी पर्यंत आम्ही बघतो. आता पहिला जो तुमच्याकडे म्हणजे 15 साली तुम्ही पहिली जी मुलं सांभाळली ती आता म्हणजे ग्रॅज्युएट. आता पहिला जो मुलगा आहे तो मास्टर्स झाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आणि हैदराबादला सिंजिन म्हणून कंपनी तिथे तो जॉईन झाला. त्याने त्याची पहिली पूर्ण पगार आम्हाला स्नेहवनला दान केली. त्याच्यानंतर बाकीचे जे मुलं आहेत ते आता काही ग्रॅज्युएशन करतायत, BCA करतायत, काही 12वीला आहेत, काही 10वीला आहेत, अशा वेगवेगळ्या घटकामध्ये मुलं आहेत. पहिलीपासून 15वी पर्यंत मुलं आमच्याकडे आता आहेत. येस. मला एक जरा वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की तुम्ही ज्या संघर्षातून आलात आणि त्या संघर्षामुळे तुम्हाला ह्या लोकांबद्दलची म्हणजे एक सहवेदना जी होती त्याच्यामुळे तुम्हाला हे असं काहीतरी करावं असं वाटलं आणि वेगळी वाट तुम्ही निवडली. ही जी मुलं आहेत ह्यांना संघर्ष नाही आता तुलनेत, त्यांचा संघर्ष तुम्ही कमी केलेला आहे किंवा नाहीसा केलाय म्हटलं तरी चालेल, कारण ती इथे आहेत आणि खूप सुरक्षित वातावरणात वाढत आहेत. त्यामुळे समाजाप्रतीची जी एक सहवेदना असते ती कशी काय म्हणजे अजून एक नवीन अशोक देशमाने तयार होईल का त्याच्यातून? आम्ही इथे काय करतो, स्नेहवनचं काम करण्याची एक पद्धती आहे. स्नेहवन मध्ये फक्त खाऊपिऊ घालणं आणि सांभाळणं हा उद्देश नाहीये. तर स्नेहवन मध्ये त्याग, सेवा, समर्पणाच्या माध्यमातून चारित्र्य संपन्न तरुण कसे घडवले जातील आणि त्याच्या माध्यमातून समाजाला त्याचा कसा फायदा होईल हा आम्ही इथे विचार करतो. मुलं जेव्हा आम्ही निवडले तेव्हा एका गावातून म्हणजे आमच्याच गावातून मला 50 जण घेता आले असते. पण मग तो विचार होता की एकट्या अशोकने काय होणार नाहीये, तर समाजामध्ये असे कार्यकर्ते तयार व्हावे ज्यांनी हा समाज, हा देश आपला समजून त्याच्यासाठी परत काम करावं. त्यामुळे मग आम्ही निवडतानाच 10-12 जिल्ह्यातली मुलं निवडली आणि जवळपास 20 गावांमध्ये मुलं आमच्याकडे आता आहेत. आणि मग इथं आल्यानंतर मुलाच्या बुद्धीवर, मनावर आणि शरीरावर अशा सर्वांगीण विकासावर काम केलं जातं. तो त्याचं सॉफ्ट स्किल कसं आहे, त्याचं लिडरशिप क्वालिटी कशा आहेत, त्याच्या मॅनेजमेंट स्किल कशा आहेत, ह्या घडवण्यासाठी इथे काम केलं जातं.
असं. पण सहजी गोष्टी मिळाल्या की त्यातली तीव्रता कमी होईल ही शंका नाही? असं नसतं, ते वातावरणावर असतं. तुम्ही 3 तास जर मूवी पाहिला, देशभक्तीपर मूवी असेल तुमचे देशभक्तीपर विचार होतात. तुम्ही जर प्रेमाचा मूवी पाहिला तुमचे प्रेमाचे विचार होतात. असं तर 3 तासामध्ये तो विचार बदलतो. तर जेव्हा मुलं इथे राहतात तर सकाळी 6 पासून रात्रीच्या 11, 10, 12 पर्यंत मुलं आमच्याकडे असतात. तर त्याच्या माध्यमातून त्याला काय पाहिजे, त्याचे विचार कसे होतील, त्या विचारांना दिशा कशी मिळेल, त्याचं चारित्र्य निर्माण कसं होईल, ह्यासाठी आम्ही आमच्याकडे इथे प्रयत्न करतो, काम केलं जातं त्याच्यावरती. आणि मग त्याच्यामध्ये इथे वेगवेगळे प्रयोग असतात. जसं की 1 मूवी 1 बोन बुक नावाचा आमचा कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये मागच्या 8 वर्षापासून आम्ही टीव्ही बघत नाही. स्नेहवन मध्ये कोणीच टीव्ही बघत नाही. स्नेहवन मधला कोणताही मुलगा मोबाईल वापरत नाही. 1ली पासून 15वी पर्यंतचा मुलगा एकही मोबाईल वापरत नाही. जगामधलं हे एकमेव ठिकाण असेल की जिथे आमच्याकडे मोबाईल अलाउड नाहीये, टीव्ही अलाउड नाहीये. पण आमच्याकडे फायबर ऑप्टिक केबल आहे. 10 MBPS ची स्पीड ह्या जंगलामध्ये आम्हाला इथे येते. मग काय करतो आम्ही, तर प्रत्येक मुलाने आठवड्यात एक पुस्तक वाचायचं. आठवडाभर तो पुस्तक वाचतो, त्याला रविवारी चांगला पिक्चर दाखवला जातो. आणि मग ज्याला पिक्चर पाहायचं त्याला पुस्तक वाचणं कंपल्सरी असतं. मग त्याचं वाचन पूर्ण व्हावं. मग ज्या बुद्धीला जर चांगला आहार पाहिजे असेल तर वाचन चांगलं व्हावं, त्याच्यातून चांगले विचार प्रकट होतील. मग आमच्याकडे 20 पुस्तकांची लायब्ररी सुरू झाली. आज जवळपास 15,000 पुस्तकांची लायब्ररी आमच्याकडे आहे. त्याच्यानंतर मग वाचलं का नाही वाचलं कसं कळेल, तर रिंगण म्हणून ऍक्टिव्हिटी असते. त्याच्यामध्ये प्रत्येक मुलाने जे पुस्तक वाचलंय त्याच्यावर त्याला 5 मिनिटं बोलायचं असतं. मग मुलं कॉन्फिडेंटली बोलतात. जो मुलगा पहिल्यांदा स्नेहवन मध्ये येतो जून जुलैमध्ये, जो मुलगा मला चाचरतो बोलायला, तो 6 महिन्यानंतर 500 लोकांसमोर 1000 लोकांसमोर परफॉर्म करतो. आता आमच्या 8 वर्षापासूनचे जे मुलं आहेत ना, डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर आमच्याकडे जेव्हा आले होते भेट द्यायला, तेव्हा मुलांनी त्यांना सगळं फिरून दाखवलं. इतके कॉन्फिडंट मुलं आमच्याकडे आहेत. 2-2 हजार लोकांसमोर 1-1 तास बोलायची त्यांची आज तयारी आहे. तर तो एक आत्मविश्वास वाढीवर आम्ही ते काम करतो. त्यानंतर इथलचा पूर्ण जो प्रकल्प आहे ते सगळं मुलं सांभाळतात. त्याच्यामध्ये प्रत्येक मुलाला एक जबाबदारी दिली जाते. त्याचं मॅनेजमेंट स्किल चांगलं व्हावं, त्याच्या लिडरशिप क्वालिटी वाढाव्या, त्याच्या सॉफ्ट स्किल वाढाव्या. त्यासाठी एक जण कम्प्युटर डिपार्टमेंट सांभाळतो, एक जण लायब्ररी डिपार्टमेंट सांभाळतो, एक जण स्टोअर डिपार्टमेंट सांभाळतो, एक जण फायनान्स डिपार्टमेंट सांभाळतो. त्याच्या माध्यमातून मुलाला खांद्यावर जबाबदारी दिली की तो जागरूक बनतो, तो जबाबदार बनतो आणि त्याच्या स्किल्स डेव्हलप व्हायला लागतात. आणि जसं जसं तो चुकतो तसं तसं त्याला आम्ही तिथे मार्गदर्शन करतो. आणि मग मार्गदर्शन करण्यासाठी दर महिन्यामध्ये आमच्याकडे ग्रेट भेट नावाचा कन्सेप्ट असतो. त्याच्या माध्यमातून आमच्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आम्ही त्यांना मार्गदर्शन करायला बोलवतो. त्याच्यात IAS ऑफिसर असतील, कोणी पद्मश्री लोक असतील, कोणी कलेक्टर असेल, कोणी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये असेल, कोणी कला इंडस्ट्री मधला असेल. तर हे लोक येऊन त्यांना म्हणतो की तुम्ही मुलांशी संवाद साधा, बोला. आणि मग हे जे लोक मुलांशी संवाद साधतात तर मुलांचा एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स लेवल बिल्ड होतो. त्यानंतर आम्ही मुलांमध्ये चांगले कलागुण हेरण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला वाटतं त्याने इंजिनियर बनावं म्हणून आपण त्याच्यावर ते लादतो. त्याच्यामध्ये काय कलागुण आहे हा आपण बघत नाही. तर मग आमच्याकडे काय होतं की जेव्हा मुलगा आमच्याकडे येतो तर त्याच्यामध्ये काय कलागुण आहेत आम्ही हे शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्याच्या कलागुणानुसार त्याला शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. त्याचे स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, त्याचे वीक पॉईंट काय आहेत, त्याला जास्त जर राग येत असेल तर त्याला काय द्यावं, जास्त जर त्याला बोलायची सवय असेल तर त्याला काय सांगावं, त्याला जास्तच एकदम एकलकोंडा असेल तर त्याला काय द्यावं. तर मग हे आम्ही आमच्याकडे इथं अनुभवातून 10 वर्षामध्ये आम्ही शिकलोय. पालकत्व हे जी गोष्ट आहे ही 1 दिवसाची नाहीये. त्याच्यातून आपल्याला असं वाटतं की मुलं शिकतात, तर मुलं शिकत नसतात. मुलं तुम्हाला ऑब्झर्व्ह करतात. आपल्याला शिव्या कोण्याही विद्यापीठात शिकवल्या नाहीयेत, आपल्याला शिव्या कोण्याही पुस्तकामध्ये शिकवल्या नाहीयेत. पण प्रत्येक भारताच्या तोंडामध्ये सगळ्या शिव्या माहीत असतात असे. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही इथे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो की मुलं जर ऑब्झर्व्ह करतात ना, मग त्यांना काय ऑब्झर्व्ह करावं, त्यांनी कुठं बसल्यावर काय त्यांना दिसावं, त्यांच्या डोळ्यासमोर पुस्तकं असावे, त्यांच्या डोळ्यासमोर असं वाचन असावं, त्यांच्या डोळ्यासमोर असं काहीतरी नवीन शिकायचं असं असावं. मग आमच्याकडे शाळेनंतर 10 शिक्षकांची वेगळी टीम आहे जे मुलांच्या सर्वांगीण विकासावर काम करतात. मुलांचं शरीर सशक्त व्हावं यासाठी मुलांना अयंगार योगा शिकवला जातो, लाठीकाठी शिकवली जाते, मलखांब शिकवला जातो. आमचा सूरज नावाचा मुलगा आता पुणे जिल्ह्यामध्ये मलखांबात 3रा आला, योगामध्ये तालुक्यात पहिला आला. त्यानंतर मुलांना कम्प्युटर शिकवलं जातं, कथ्थक डान्स शिकवला जातो, चेस प्रोफेशनली शिकवलं जातं. जे चांगल्या घरच्या श्रीमंत घरचे मुलं जर चेस शिकत असतील तर ती इन्स्टिट्यूट आम्हाला इथे चेस शिकवते. त्यानंतर मुलांना मृदंग शिकवला जातो, तबला शिकवला जातो. त्यानंतर मुलांना फक्त आपण नोकरी करावी ह्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी आम्ही आमच्याकडे वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभे केले आहेत. तर ही जागा आम्हाला त्याच्यासाठी मोठी मिळाली. आधी स्नेहवन जे होतं ते 10 बाय 10च्या 2 रूम मध्ये होतं आणि मग ही जागा ही त्याच प्रयत्नांमधून आम्हाला मिळाली. ही जागा कोणाची
आहे म्हणजे मिळाली म्हणालात तुम्ही म्हणून मी हो. तर ही जागा जी आहे ह्या जागेचं मागची एक चांगली स्टोरी आहे, ज्याच्यामध्ये बायको आमची 50-60 लोकांचा स्वयंपाक करायची आणि मग ती स्वयंपाक करत असताना 19 वर्ष तिचं वय होतं आणि 20व्या वर्षी तिचं मिसकॅरेज झालं कामाच्या लोडमुळे 2017 मध्ये. आणि एक डॉक्टर कुलकर्णी म्हणून आहेत, डॉक्टर रवींद्र कुलकर्णी आणि स्मिता कुलकर्णी यांचं भोसरीमध्ये हॉस्पिटल आहे. त्यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंटला म्हणून गेलो आणि ट्रीटमेंटला गेल्यानंतर ते डॉक्टर कुलकर्णी मॅडम म्हणल्या की ते देशपांडे म्हणजे तुम्ही तेच का जे मुलांसाठी काम करता? म्हटलं हो. तर त्या म्हणल्या की आम्ही तुमचं काम ऐकलंय वाचलंय तर आम्हाला तुमच्याशी जोडलं जायचं, आम्ही काय मदत करावी? काही जुन्या गाद्या असतील, काही आंबे असतील, कुठे काही फळं असतील त्यांच्या शेतातले, त्यांनी ते द्यायला सुरुवात केली आणि मग तो स्नेह आमचा वाढत गेला. 2018 मध्ये परत प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली अर्चनाची, माझ्या बायकोची. आणि रात्री 2 वाजता आम्ही आपल्या ऍक्टिव्हवर डिलिव्हरीला गेलो तर 1.5 किलोचं बाळ झालं. प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली. तर ते म्हटले की बाबा तुम्ही ह्या बाळाला घेऊन ह्या लेकरांमध्ये झोपू नका, त्याला इन्फेक्शन होईल. 10 बाय 10च्या 2 रूम मध्ये तुम्ही 30 जण झोपता, तर हा काळ फार संघर्षाचा आहे, ह्याला तुम्ही बाजूला घेऊन राहा. तर सरांना म्हटलं की सर आम्ही बाजूला घेऊन नाही राहत, आमचं हे कुटुंब आहे, आम्ही कुटुंबाला सोडून नाही राहणार, तर जे आहे ते इथेच असेल. मग आम्ही परत आनंदीला घेऊन आमच्या मुलीला घेऊन आम्ही तिथे राहायला लागलो. आणि मग ते म्हटले की आपण आम्हाला इन्व्हॉल्व्ह व्हायचंय. तर आम्हाला असं कळलं की त्यांची जागा इथे, तर आम्ही त्यांच्याकडे जागा मागण्यासाठी गेलो की तुम्ही 10 गुंठे आम्हाला जागा कमी रेटवर द्या आणि मग आमची गावची जमीन विकू म्हटलं आणि इथं मुलांसाठी घर बांधू. तर ते म्हटले की 10 गुंठे तर आम्ही तुम्हाला अशीच देऊ, तुम्हाला काय करायचंय पुढे सांगा. तर आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला पुढे 200 मुलांना मेन स्ट्रीम मध्ये आणायचंय, त्यांना चांगलं शिक्षण द्यायचंय, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचंय आणि पुढे एक मुक्त विद्यालय काढायचे ज्याच्या माध्यमातून ज्या मुलाला जसं शिक्षण पाहिजे तसं देता येईल. काहीतरी फक्त गरीबाचे मुलं सांभाळायचे, शिकवायचे आणि आश्रम काढायचे अशा कन्सेप्ट मध्ये नाही म्हटलं, तर बेस्ट ऑफ द बेस्ट क्वालिटी त्यांना द्यायची. चांगल्या घरच्या मुलांना जे सगळं मिळतं तर सगळं त्यांना द्यायचं. मग आमच्याकडे दूध सुद्धा गिर गाईचं प्यायला असतं, साधं गिर गाई ना, आमच्याकडे स्वतःच्या 20 गिर गाई आहेत, आमची गौशाळा आहे. आणि मग त्यांनी हा सगळा विचार केल्यानंतर ते म्हणजे तुम्हाला किती जागा पाहिजे? तर मी म्हटलं आम्हाला 2 एकर जागा पाहिजे, जिचं व्हॅल्युएशन साधारणतः 2 कोटी रुपयाचं होतं. आणि त्या खूप मोठ्या हृदयाच्या माणसाने त्याच्या आईच्या नावाने डॉक्टर नलिनीताई कुलकर्णी यांच्या नावाने आम्हाला ही 2 कोटी रुपयाची जागा दान केली. पण जी जागा होती ते सगळं जंगल होतं, खेड्या बाबळीची झाडं होते आणि कुठेही काही नव्हतं. 2019 मध्ये आम्ही ह्या जंगलामध्ये राहायला आलो. पण काय मातीची माणसं असतात, ही वेगळीच असतात, वेगळीच माणसं की एवढी मोठी जागा अशी सहज देऊन टाकणं एका 25-30 वर्षाच्या तरुणावरती विश्वास ठेवणं. कारण ती भाग पण तो पण खूप महत्वाचा आहे की तुमच्यावरती तो त्यांना विश्वास वाटला की पुण्यामध्ये इंचासाठी लोक भांडणं करतात, 2 एकर जागा कोण कोणाला देणार. तेव्हा आम्हाला वाटतं की अहो ह्या देहाला पांडुरंगाने निवडलं, त्याचं सोनं झालंय. आम्ही आज रात्री डोळे झाकले तरी आम्हाला काही चिंता नाहीये की ईश्वराने आम्हाला ही संधी दिली की आपल्या आयुष्याचं तुम्ही सोनं करा. जगामध्ये आपण आलो तर कधी मेलो हे आपल्याला माहितच नसतं. जी संपत्ती आपण कमवलेली असते तिचे पुढची पिढी भोग घेते, 3ऱ्या पिढीनंतर तुम्हाला कोणी आठवण ठेवत नाही. आपल्या आजोबाचं नाव आपल्याला माहित असतं, त्यांच्या आजोबाचं नाव माहित नसतं आणि काही फरक पडत नाही. तुमचा फोटो सुद्धा 3ऱ्या पिढीनंतर कोणी घरात ठेवत नाही. तर हे जर सत्य तुम्हाला माहित असेल तर तुम्ही काम करा, आनंदाने काम करा आणि इतरांना प्रेम द्या. ही संधी आहे, देवाने तुम्हाला हात दिले त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. तुम्ही इतरांना मदत करा, भरभरून मदत करा. आणि मग आम्ही इथे काम करायला सुरुवात केली. मला ना एक नेहमी प्रश्न पडतो, म्हणजे माझ्यासारखे लोक म्हणा किंवा बहुतांश लोकांना समाजासाठी काहीतरी करायचं असतं, पण ते काहीतरी ह्या शब्दावरती ते अडून पडतात. आणि काहीतरी करायचंय म्हणजे काय करायचं आहे की बाबा 2 कोटीची जागा दिली ते त्यांचा मोठेपणा झाला, त्यांच्याकडे होती ती, दानत पण होती, त्यांनी ती दिली. प्रत्येकालाच हे शक्य आहे असं नाही, पण प्रत्येकाने खारुताईचा वाटा उचलावा. मला जे शक्य आहे ते मी करावं. तर मला जर तुमच्या संस्थेला मदत करायची असेल तर ती कशा स्वरूपात मदत असावी? म्हणजे मी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांनाच माझ्यासारख्या की ज्यांना वाटतं की मला काहीतरी करायचंय, मला स्वतःला तर ते नाही शक्य, जसं तुम्ही म्हटलं की पांडुरंगाने माझी निवड केली, तुमची निवड केलेली आहे, तुम्ही चेहरा आहात, पण तुमच्या पाठीमागे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी म्हणून की काय पद्धतीने तुम्हाला मदत हा शब्द चुकीचा आहे, माझ्या आनंदासाठी मी ते करणार आहे, तर त्यामुळे मी असं म्हणणार नाही की तुम्हाला आम्ही काय मदत करावी, पण आमचा खारुताईचा वाटा जो आहे तो काय पद्धतीने असावा. खरं सांगायचं म्हणजे ताई मी तुम्हाला सांगू का, आज तुमच्याकडे उद्या नाही, मी उद्या करेल, उद्या माझं थोडस हे झालं की करेल, उद्या आयुष्यात कोणी बघितलं. बरोबर. आज तुमच्याच्यानं काय होतं
हे कर्तव्य, ही सेवाही नाही. मी जे काम करतोय ना, हे माझं समाजाप्रती, देशाप्रती कर्तव्य आहे. बरोबर. ह्या मातीने तुम्हाला सगळं दिलंय. देव कोणताही टॅक्स आपल्याला हव्यासाठी आपण देवाला टॅक्स देत नाहीत, पाण्यासाठी आपण टॅक्स देत नाहीत, आहे की नाही? हे सगळं निसर्गाने आपल्याला दिलंय. निसर्गाला आपलं काहीतरी परत करणं कर्तव्य आहे. मग ह्या डॉक्टर कुलकर्णीने जर 4 कोटीची जागा दिली, तुम्हाला 4 कोटी द्यायची गरज नाही. बरोबर. मी माझं पूर्ण आयुष्य दिलंय, तुम्हाला पूर्ण आयुष्य द्यायची गरज नाही. पण तुम्ही आज रिटायर आहात. रिटायरमेंटच्या नंतरचं आता हे वानप्रस्थाश्रम असतं. तुम्ही याच्या पुढे ठरवायला पाहिजे की आपण आता थांबायचंय. त्या संसाराची आसक्ती जी आहे ती आता आपण थांबून त्याच्यातून बाहेर पडावं. आपलं ज्ञान, आपला पैसा, आपले जे संसाधन आहेत ते समाजाच्या कामी यावेत. मग ते तुम्ही किती प्रमाणे करा. तुमच्याकडे जर 500 रुपये असतील ना, तर 500 रुपयामध्ये तुम्हाला खूप आनंद मिळतो. त्या 500 रुपयामध्ये तुम्हाला एकट्याला पिझ्झा खायचा आहे, त्या 500 रुपयामध्ये 50 वडापाव आणून 50 जणांना खाऊ घालायचे. हा फक्त विचार महत्वाचा. तो विचार तुम्ही एकदा जर तुमच्या मनामध्ये रुजवला ना, तुम्ही मनाला सांगितलं की मला ह्याच्यामध्येच जायचंय, तू हा आनंद उपभोग, तर ते मन तुमचं त्याच्यासारखं काम करायला लागेल. आणि मग तुम्ही वेळ देऊ शकता. इथे येऊन तुम्ही वेळ द्या, मुलांना शिकवा, संस्थेसाठी तुम्ही वेळ द्या. आम्ही एकटे काय करणार, आहे का नाही? आमचे वय आता कमी आहेत, आम्हाला अनुभवही कमी आहे आणि प्रचंड कामाचा व्याप आमचा वाढलाय. असं आणि मनुष्यबळ पाहिजे. लोक इथे येऊन काम करून सेवावृत्तीने काम करणारे पाहिजे. मदत तर आर्थिक स्वरूपात कधीही लागते. लोकांनी जागा दिल्यानंतर हे सगळं जंगल होतं. या जंगलामध्ये लाईट नव्हती, पाणी नव्हतं, दूध नव्हतं, गॅस नव्हती, सिक्युरिटी नव्हती, काही नव्हतं. बिबट्या असा समोरून आम्हाला दिसायचा. आणि सगळ्या ह्या जंगलामध्ये बायको 50 लोकांचा स्वयंपाक चुलीवर एकटी करायची. आणि मग त्या प्रश्नांवर मार्ग काढायला पाहिजे, त्या प्रश्नांवरती उत्तर शोधायला पाहिजे. मग आयुष्यात कधीही कोणता शॉर्टकट घ्यायचं नाहीये. जे आपल्याला ईश्वराने समस्या दिली ना, तिला 2 हात करायचे. त्याला माहित आहे की आपण हे सोडू शकतो, तर मग त्याच्यावर विश्वास ठेवायचा. आणि मग आम्ही ह्या इथं समस्या सोडवायला सुरुवात केली. लोकांनी ज्याला जसं शक्य तशी मदत केली. एक मित्र म्हणला की मी एक गाय देतो, त्याने एक गाय दिली. आज आमच्याकडे 20 गिर गायी आहेत. तुम्ही गाय देऊ शकता, गायच्या चाऱ्यासाठी मदत करू शकता, गौदान करू शकता, तिची येऊन इथे सेवा करू शकता. इथे आल्यानंतर लायब्ररी आहे, पुस्तक आहेत, मुलांना ते वाचून दाखवू शकता. इथे आल्यानंतर सोलार केलं आम्ही ह्या प्रकल्पाचं, इथे बायोगॅस केला, इथे बाकीच्या वेगवेगळ्या 8 प्रकारच्या लॅब्स केल्यात आम्ही. तर इथे सायन्स लॅब आहे, इलेक्ट्रॉनिक लॅब आहे, म्युझिक सेंटर आहे, सायन्स सेंटर आहे, भारतातली पहिली कंटेनर लायब्ररी आहे. तर ह्याच्यामध्ये येऊन मुलांना तुम्ही शिकू शकता. इथे तुम्हाला नाहीच येता आलं तर तुम्ही आर्थिक मदत करू शकता. रितसर त्याची ATG ची पावती मिळते. तेही नाही जमलं तर फक्त 4 लोकांना सांगू शकता, बाबा हे जाऊन बघा. मदत करायचीच नाही, नुसतं जाऊन बघा. तुम्ही आमच्याकडून काहीतरी शिकू, आम्ही तुमच्याकडून काहीतरी शिकावं. देण्या घेण्याची ही प्रक्रिया विचारांची सुद्धा असू शकते. त्याच्यासाठी आर्थिक हेच असावी असं काही घेणं नाही. पण कसं आहे ना की तुमचा जो आता हा व्याप पाहिला की माझ्या लक्षात येतं की खर्च हे रिकरिंग आहेत. जसं तुम्ही 20 गायी आहेत म्हणून सांगितलं, तर 20 गायींचा खर्च हा काही सहजी होणारा नाहीये. त्याच्यासाठी वर्षाला आम्हाला 3.5-4 लाख रुपये लागतात ना. तर मला असं म्हणायचंय की मी ह्या माध्यमातून असं सांगू इच्छिते की तुम्ही दर महिन्याचा एक खर्च प्रामाणिकपणे उचला, की मी एका गाईचा जो चाऱ्याचा खर्च आहे तो मी दर महिन्याला देत जाईल. तसं आणि मुलाचंही करता येतं की एखाद्या मुलाची आम्ही शैक्षणिक जबाबदारी घेऊ. म्हणजे मी ऍक्च्युली मी हे सुचवतेय लोकांसाठी, म्हणजे हे सगळं जे आहे ते पाहणाऱ्या लोकांसाठी आहे. म्हणजे माझ्यासारखे जे लोक असतात जे कन्फ्युज असतात की मला करायचंय पण मग नेमकं मी काय करू. तर मी जसं तुम्हाला मगाशी म्हणाले की इथला जो स्वच्छतेसाठी लागणारा साबणाचा जो खर्च आहे तो मी महिन्याला करेन. त्याचं काहीच नाही झालं ना. तुमचा वाढदिवस असेल ना, त्या वाढदिवसाला तुम्ही माझी एक जेवणाची पंगत नेवन मधल्या मुलांना दे. माझी आज स्मृतिदिन आहे आईचा किंवा अॅनिव्हर्सरी आमची, काही असेल त्याला तुम्ही सामाजिक कार्याची जोड देऊ शकता. आणि कुठलाही खर्च तुम्ही उचलू शकता. खर्च रिकरिंग असल्यामुळे जर तुम्ही रिकरिंग जर जोडला उचलला, आम्हाला काय वाटतं की तुम्हाला 10,000 रुपये द्यायचेत ना, तुम्ही एकदाच 10,000 देऊच नका, महिन्याला 1,000 रुपये द्या. त्यामुळे काय होईल, त्यामुळे काय होईल की तुम्हाला आमच्या कामाचं कळेल. आम्ही काय, तुमची जे 1 रुपया तुम्ही इथे मदत करताय त्याच्यातून काय बदल घडतोय हा तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे. तुम्ही हा कान पकडून आम्हाला विचारायला पाहिजे की आम्ही 1,000 रुपये दिले ते कुठे गेले सांग. तर ते आम्हाला वाटतं की तुम्ही ते जोडलं जावं, बघायला यावं, तुम्ही बघायला यावं हे इथे काय चालतं. नुसते पैसे देऊन मोकळं होऊ नये. हा, म्हणजे पैसे दिले की मी खूप केलं असं न करता तुम्ही इथे जोडलं जाणं आणि नेमकं काय काम चाललेलं आहे हे पाहणं. आणि नावच स्नेहवन आहे तर मला वाटतं स्नेहाने जास्त जोडलं जाणं जास्त महत्वाचं आहे. इथे तुमच्याशी गप्पा मारून मला खूप काही गोष्टी समजल्या. तुम्ही जसं म्हणालात की आपण शिकत जातो, माणसाचं वय किती वाढलं तरी शिकणं थांबत नाही. आणि त्या प्रोसेसमध्ये मी पण आहे, त्याच्यामुळे आज मला तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. मलाही खूप शिकायला मिळालं. नाही, शिकायला या वयामध्ये इतक्या एनर्जीने हा जो संकल्प तुम्ही केला आहे
आणि इंदापूरहून तुम्ही इंदोरवरून तुम्ही खास फक्त मुलाखतीसाठी आलाय, की माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आई म्हणून मी तुमचे हे आशीर्वाद म्हणून हे स्वीकारत आहे. नाही, आणि तुमच्यासारखा मुलगा आई म्हणालात तर ते मला जास्त कृतकृत्य झाल्यासारखं आहे, कारण मला 2 मुलीच आहेत, मुलगा नाहीये. तर आता आजपासून तिसरा तुम्ही झाला मुलगा, आता काही अगदी चिंता नाही. असा मुलगा जर असेल तर एका आईला अजून हो. ह्याच्यापेक्षा अभिमानाची नाही, दुसरी नाही, गोष्ट नक्की काही असणार नाही. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी हेच सांगेन की स्नेहवंशी जोडले जा, स्नेहाने जोडले जा, आणि खर्च रिकरिंग आहेत, त्यामुळे खारुताईचा वाटा सुद्धा रिकरिंग पद्धतीने करावा. मला असं शेवटी हेच- फक्त एक गोष्ट सांगायची आहे. हां. जेव्हा आम्ही ह्या जंगलामध्ये इथं राहायला आलो, हम्म. तेव्हा फक्त 50 मुलांची सोय होती आणि एक पत्राचं घर होतं. हो, समाजातल्या चांगल्या माणसांनी आम्हाला काही 100 मुलांचं हॉस्टेल आता बांधून दिलं इथे, बरं. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आता ठरवलं की पुढच्या 4 वर्षामध्ये इथे 200 मुलांची सोय करायची. 200 मुलांना मेन स्ट्रीम मध्ये आणायचं, तोपर्यंत आपण बाहेर पडायचं नाही. हम्म. आम्ही कुठेही कोणत्या कार्यक्रमाला जात नाही, कोणाचे लग्न अटेंड करत नाही, हा. कोणाचे काहीच करत, एन्जॉयमेंटचं आयुष्य आमच्यामध्ये नाही. आम्हाला वाटतं की इथे जास्तीत जास्त आपण स्वतःला गाडून घ्यायचं. हम्म. आपण जेवढे जास्त जळू तेवढा समाजाला प्रकाश मिळेल. तर या वर्षी आम्ही जवळपास 100 मुलं मेन स्ट्रीम मध्ये आणणार आहेत. पुढच्या वर्षी 150 मुलं मेन स्ट्रीम मध्ये आणणार आहेत. आणि 200 मुलांचं इथं झाल्यानंतर इथे मुलांना चांगली शाळा असावी, चांगला आहार असावा, आणि जे माझ्या मुलीला मिळतंय ते सगळ्या मुलांना मिळावं. हम्म. त्यामुळे माझ्या मुलीला सुद्धा आम्ही जिल्हा परिषद शाळेत टाकले. बरोबर तर आहे. त्यामुळे तुम्ही इथे येऊन बघा, हम्म. तुमच्या मुलांना घेऊन इथे या. बरोबर आहे. स्नेहवन काय आहे हे येऊन अनुभवा. हो, बरोबर. आम्ही नेमकं काय करतोय हे काही एक दिवसाचं काम नाहीये. नाहीये. आम्ही अख्खं बरोबर. आयुष्य ह्याच्यासाठी आता हो, दिले. बरोबर. त्यामुळे तुम्ही कधीही या. अगदी अगदी. तुम्हाला जेव्हा विश्वास येईल की आपण दिलेला 1 रुपया सत्कारणी लागतोय, तेव्हाच तुम्ही मदत करा. बरोबर. त्याच्या आधी मदत करू नका. बरोबर. तुम्ही स्वतः येऊन अनुभवा, हम्म. बघा, हम्म. आणि त्याच्यानंतर तो 1 रुपया दिल्यानंतर तो विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. बरोबर. त्यासाठी तुम्ही परत या. बरोबर आहे. अगदी. तर मी पण खूप शिकले, आणि ज्यांची कोणाची इच्छा आहे काहीतरी करण्याची त्यांनी जरूर स्नेहवनला भेट द्या. तुमच्याशी गप्पा मारून खूप Thank you. खूप छान वाटलं. थँक्यू. आणि आता बाकीचा सगळा प्रकल्प प्रकल्प तुमचा, तुम्हाला दिसेलच. हो, पाहिलेला स्नेहवन आहेच तुम्ही आहे. गुगलवर टाकलं की मिळते. मिळतं. फेसबुक, आणि मी पण इंस्टाग्राम. जो व्हिडिओ केलेला हो, आहे हो, तो हो. पण मी त्याच्या ह्या सोबत Yes, मी yes, देणारच yes, आहे. yes. तर पुन्हा आम्ही सतत येत राहणार नक्की. आहे, आणि पुन्हा तुमची भेट व्हावी. नक्की. थँक्यू धन्यवाद. सो मच. नमस्कार. विजिटर्स आहेत, जसे की मुरुनलाल कुलकर्णी, पॅडी कांबळे, प्रसाद खांडेकर, परत प्रकाश आमटे पण येऊन गेले, आणि भरपूर IAS IPS असे भरपूर विजिटर्स येऊन गेले स्नेहा. ही ओसरीमध्ये जेव्हा 10 पुस्तकांपासून सुरू केलेली लायब्ररी, आता 10,000 पुस्तकांपेक्षा पण जास्त पुस्तके आहेत, आणि याच्यामध्ये मृत्युंजय, छावा, पानिपत अशा मोठमोठी पुस्तकं आहेत, आणि ते 1 मूवी 1 बुक म्हणून कन्सेप्ट राबवलं जातं. म्हणजे आठवड्यामध्ये एक पुस्तक वाचायचं असतं आणि नंतर त्याला मूवी दाखवायचा असतो. ज्यांना मूवी बघायचं त्यांनी पुस्तक वाचणं कंपल्सरी असतं. आणि इकडे कम्प्युटर लॅब आहे, याच्यामध्ये एक्सेल, पॉवर पॉइंट हे मोठी मुलं सर्व छोट्या मुलांना शिकवतात. मराठी टायपिंग, इंग्लिश टायपिंग पण शिकवतात. हे ऑफिस आहे, त्याच्यामध्ये सरांना मिळालेले मानकर, चिठ्ठ्या, पुरस्कार वगैरे. इकडे हा जेवणाचा हॉल आहे, त्याच्यामध्ये 2 शिफ्ट मध्ये मुलं जेवायला बसतात. इथे कॉमन किचन आहे, इथे सर्वांचा स्वयंपाक एकत्रच बनवला जातो. स्वयंपाक कोण बनवतं? स्वयंपाकाला काकी असतात. नमस्कार, माझं नाव ओमकार. मी गेली 8 वर्ष झाली स्नेहवनमध्ये आहे. इथे शेतमजूर, ऊसतोड कामगार आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी अशा मुलांना
शिक्षणाची संधी दिली जाते. आणि ह्या स्नेहवन हे पूर्ण याच्यामध्ये इतरही कोर्सेस चालतात. म्हणजे शाळेव्यतिरिक्त इथे आठ 10 क्लासेस आहेत. जसे की म्युझिक क्लास आहे, परत तबल्याचा क्लास आहे, आर्ट आणि क्राफ्ट मुलांना शिकवलं जातं. परत मल्लखांबची पण सर येतात, लाठीकाठीचा क्लास असतो, पेंटिंगचा क्लास असतो आणि स्प्रिंग आर्ट पण करतात मुलं. आणि शाळेचे व्हॉलेंटियर्स पण येतात विदेशातून, जसे की केनिया, जापान, श्रीलंका, असे बाहेर सगळे व्हॉलेंटियर्स येतात. तिथे 2-3 आठवडे राहतात आणि मुलांना इंग्लिशचं कसं ज्ञान दिलं जाईल तेही त्यांना हे करून देतात. या स्नेहवनला पूर्ण स्नेहवनचा खर्च स्नेहवन मार्फतच होतो. म्हणजे जे काही समाजातले चांगले व्यक्तिमत्व आहे ते स्नेहवनला डोनेट करतात आणि मग त्याच्यातून पूर्ण विभाग मिळून शाळेला वेगवेगळ्या पद्धतीने मॅनेज करतात. तुम्ही त्यांची हे घ्या. ते कुठं आली? व्हॉलेंटियर करून देऊ शकतो. इंग्लिश मध्ये की मराठीमध्ये ते नेदरलँड ओके. मुलांना शिकवतात. म्हणजे त्याच्यामध्ये इंग्लिश शिकवतात, त्या सायन्स शिकवतात, काही आर्ट अँड क्राफ्ट पण शिकवतात. Now. Hi. Hello. You are from Netherlands. Okay, okay. As a social work, you are doing this. What I'm doing, good question. I'm teaching English to students, different classes, Okay. different levels of English, Okay. as a volunteer. Pardon? As a volunteer. Volunteer. Okay. And for how many days you are here? I will be there 6 weeks. For 6 weeks. Okay. So So what you feel about this? What are your feelings about this school and this social work of? it's really nice to see how everyone is working together as a family, and how the children improve their English, how the children grow up here, and it's really valuable, I think, to see what they offer. Thank you. बोल. नमस्कार, मी ऋषिकेश गजानन अरुणकल्ले, मल्लखांबचा एक राष्ट्रीय खेळाडू, शिवछत्रपती विजेता खेळाडू. माझे सर आहेत अभिजित भोसले सर. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला इथे संधी मिळाली स्नेहवनला मल्लखांब शिकवण्याची. फ्री ऑफ कॉस्ट मी मल्लखांब शिकवतो. चिंचवडवरून जाऊन येऊन करतो. दर बुधवारी आणि शनिवारी असे 2 दिवस मी रोप मल्लखांब आणि मल्लखांब असे दोन भारतीय खेळ शिकवतो मी. एक मला आवड आहे, माझी पॅशन आहे शिकवणं, त्यामुळे मी मल्लखांब शिकवतो. आणि स्नेहवनचं असं आहे की सरांनी मला पहिल्यांदा पूर्वकल्पना दिली होती की मुलं असे आहेत आणि असे म्हणजे कसे? त्यांचे आई वडील वगैरे कोण नाहीयेत किंवा दुष्काळग्रस्त असे ऊसतोड कामगारांची मुलं वगैरे असे आहेत. तर त्या मला ते आवडलं की चला ठीक आहे, सगळ्या मुलांना शाळेत शिकवतो आपण, की एक वेगळं काहीतरी शिकवायचं योगदान माझ्याकडून होत आहे. म्हणून मी गेली 1-1.5 वर्ष झालं मी मल्लखांब स्नेहवनसाठी शिकवतोय. मी माझे 100% प्रयत्न करतोय. शेवटी देव आहे, देवाच्या हातातल्या काही गोष्टी असतील. आणि चांगलं काम करताय, अभिनंदन. थँक्यू. प्रात्यक्षिक दाखवतायत विद्यार्थी मल्लखांबाची. क्लॅप करा, टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवण्यासारखा करतोय ना, मग वाजवायला हव्यात.
काय नाव तुझं? ते कधीपासून नमस्कार, माझं नाव सूरज. मी आता 10वी मध्ये गेलोय. मी परभणी जिल्ह्यातून आलो आणि किती वर्ष झाले येऊन 6 तुला? वर्षापासून दुसरी मध्ये आहे. अच्छा. आता काही मित्रांची एक 5-6 ओळख करून दे. अन्य कुठल्या कुठल्या जिल्ह्यात नाही. हो, हा आदित्य आहे. आणि हे आता 5वी मध्ये शिकतोय आणि तो कुठल्या जिल्ह्यातून आलाय? हा बुलढाणा. बुलढाणा. तो नारायण आहे. तो आता 7वी मध्ये आहे आणि तो बीड जिल्ह्यातून आला. किती वर्ष झाली तो तिथे? गेल्या 2 वर्षापासून येतो. हा कुणाल आहे. हा सुद्धा परभणी जिल्ह्यातून आहे आणि हा इयत्ता 7वी मध्ये शिकतो आणि गेल्या 1 वर्षापासून आहे. अरे हा छोटा. हा विषय काय, हा 7वी मध्ये आहे आणि हा गेल्या 3 वर्षापासून येते. आणि हा जिल्हा? याचा जिल्हा जळगाव आहे, हे विदर्भातला आहे. लहान मुलांची साठी असं काही नाही. नाही, सगळ्यांसाठी सगळे मिक्स बुक आहेत त्याच्यामध्ये. मोठी लायब्ररी आतमध्ये आहे. अच्छा. ही मुलांची राहण्याची व्यवस्था आहे. राहू दे काही हरकत नाही. काय नाव तुझं? प्रणव. कितवीत आहे तू? मी 8वी. आणि किती वर्ष झाली इथे आहेस? 5. तिथे व्हॉलेंटियर्स वगैरे शिकवतात. मी सांगितल्याप्रमाणे जे विदेशात व्हॉलेंटियर येतात ते क्लास घेतात. इथे गौशाळा आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण गिरगाई आहे. इथे मुलांना दूध काढण्याचं पण प्रशिक्षण दिलं जातं आणि दुधापासून पनीर कसा बनवायचा आणि वेगवेगळे डेअरी कसे बनवायचे ह्याचं पण प्रशिक्षण मुलांना दिलं जातं. आणि बायोगॅस पण बनवायचं त्याची प्लॅन्स टाकतो. स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे. तिथे मुलांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल किंवा असे वेगवेगळे उद्योग कसे स्टार्ट करता येतील त्यासाठी इथे पिठाची गिरणी आहे आणि ही पूर्ण याच्यामध्ये आधी बटाट्याची सालं काढली जातात, नंतर याचे वेपर्स बनवले जातात आणि लवकर जर फ्राय करायचे असतील तर हे ड्राय केले जातात. ही ड्राय आहे. इथे कच्ची घाण्याचं तेल, याच्यामध्ये मोहरी, परत खोबरं, अशा वेगवेगळ्या तेलबियांचं तेल निघतं. मसाल्याची मिशन आहे, त्याच्यात पूर्ण ड्राय मसाले शिकतात. ही डाळ मिरची मिशन आहे. त्याच्यामध्ये आधी डाळ केली जाते सारखं आहे आणि नंतर याच्यामध्ये टाकून पूर्ण डाळ कचरा वेगळा केला जातो, स्वच्छ केली जाते. तेल पाणी लावून 2 दिवस सुकवून परत त्याच्यात फटका मारण्यासाठी पॉलिश होऊन डाळ निघते आणि हंडा मळला जातो पापडचा. नंतर याच्यामध्ये कॉम्प्रेसरच्या सहाय्याने याच्यामधून डोळ्या बनवल्या जातात छोट्या छोट्या आणि नंतर इथे अशा पद्धतीने लाटल्या जातात. जे पावसाचं पाणी याच्यामध्ये पूर्ण ह्याच्यावरून येतं, पूर्ण पत्र्याचं पाणी याच्यात येतं आणि आता बिल्डिंगला ते हे केलेत खाली खड्डे, जे एका बोरवेल मध्ये पूर्ण बिल्डिंगचं पाणी आम्ही सोडतो. आणि इकडे बायोगॅस, हा बायोगॅस आहे. त्याच्यात इकडे शेण काढून इकडे डायरेक्ट मोटरने इकडे याच्यात शिफ्ट केलं जातं. आहे सोलर प्लांट आहे का आपल्या इथे? पूर्ण सोलर पाटे आहेत, वरती पॅनल्स आहेत आणि त्याच्यात बॅटरीज. आणि इकडे जिम आहे. आता ते स्नेह जेव्हा भोसरीमध्ये होतं
तेव्हा अशा पद्धतीने 2च रूम मध्ये पूर्ण चालायचं. एक किचन होतं छोटस आणि 2च रूम मध्ये मुलं सर्व जेवायची, तिथे झोपायची आणि अशा पद्धतीने तिथे आजूबाजूच्या मुलींना पण शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केलाय. सरकवी पण आहे, कविता पण आहे. ची मुलं, त्याच्यामध्ये विशाल 2016ची आणि 2023ची सर्व मुलं आहेत आणि त्याच्यामध्ये विशाल शिंदे म्हणून आहे. तो केमिस्ट्री मधून आता जॉबला लागला हैदराबाद मध्ये. डॉक्टर रवींद्र कुलकर्णी त्यांनी ही आम्हाला 2 एकर लँड डोनेट केली. तिथे आल्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण जंगल होतं, लाईटची समस्या, पाण्याच्या समस्या, ह्या भरपूर समस्यांना तोंड देत आता अशा पद्धतीने बिल्डिंग उभारल्या आहेत. जे कोणी येतात त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था केली. वरती 4 रूम आहेत आणि खाली एक मोठा हॉल आहे. ही रुक्माई बिल्डिंग आहे. ही पूर्ण याच्यामध्ये मुलींची व्यवस्था, सेम बिल्डिंग माऊली आणि रुक्माई बिल्डिंग मध्ये सेम व्यवस्था, म्हणजे सेम बिल्डिंग स्ट्रक्चर सेम आहे. याच्यामध्ये पूर्ण मुलींची व्यवस्था. हा भाग लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि हो शेअर करायलाही विसरू नका.